ह्या चित्रपटाच्या दरम्यान असं पहिल्यांदा असं काहीतरी होतंय की ऍक्टरवर त्याचं म्हणजे त्या कॅरेक्टरचे जे काही गुण आहेत, जो कसा जसा काही आहे त्याच्यावरती गाणं आहे लाडला, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर हे गाणं तुला करायला मिळालं आणि त्याच्यामध्ये तू एक तुला स्पेक्ट गॉगल असं करून जी पोस्ट केली ती खूप छान झाली आहे. ती खूप नक्की छान झाली, म्हणजे ती अशी लाईक यू सी इट नाईस असं होतं. या तर ते गाणं तुला करायला मिळालं आणि त्या अमर बद्दलची गोड वाक्य तुला बोलायला मिळाली त्या गाण्याच्या दरम्यान. आणि ऑब्व्हियसली मराठीमध्ये हे फर्स्ट टाइम आहे फॉर शुअर. तर हा एक्सपिरियन्स कसा होता ते गाणं करताना? अगदी अमेझिंग. मला असं वाटतं की कुठल्या ऍक्टरला आवडणार नाही की स्वतःच्या एंट्रीला एक सिक्वेन्स असेल, त्या सिक्वेन्सच्या भोवती एक गाणं प्लॅन होईल, त्या गाण्यात त्या ऍक्टर बद्दल म्हणजे त्या कॅरेक्टर बद्दलचं कम्प्लीट कौतुक असेल आणि मग त्या कॅरेक्टरची एंट्री होईल. इट्स अ ड्रीम एंट्री. आणि ह्याचं संपूर्ण श्रेय एकाच माणसाला जातं आणि त्याचं नाव आहे संजय जाधव. बिकॉज आम्ही सगळेच म्हणजे सई काय, संजय काय, मी काय, आम्ही खूप यश चोप्रा फिल्म्सनी प्रभावित होतो. तर संजय इथे नाहीये, पण तो असता तर तो नक्की हे म्हणला असता. आय एम श्योर सई विल अग्री की उसका बहुत क्लियर माइंडसेट है कि मेरी हीरोइन और मेरा हीरो ग्रैंड ही होने चाहिए. ते किती गरीब असतील लेकिन एंट्री ग्रैंड होनी चाहिए. भले हाथगाड़ी पे आए लेकिन उसमें ग्लैमर होना चाहिए. भले वो खाने के वांदे लेकिन वो वडापाव खाएगा लेकिन वडापाव में भी बात होनी चाहिए. तर हे त्याच्या डोक्यातनं आलेलं हे हा थॉट अँड ती एंट्री आहे. अँड आय एम व्हेरी ऑल आय कॅन से इज की मी खूप लकी आहे की संजय जाधव सारख्या एका मेकरला परत परत असं वाटतं की मला घेऊन सिनेमा करावा. आय थिंक समबडी अप देअर इज व्हेरी हॅपी विथ मी. की सई तामणकरला वाटतं की तिचा फेवरेट को स्टार मी आहे, किंवा संजय जाधवला वाटतं की मैं उसके पिक्चर का हिरो. आय थिंक ऑल आय कॅन से इज आय एम एक्स्ट्रीमली लकी. कारण खूप लोक अशी आहेत जी माझ्या इतकीच मेहनत करतात, जी माझ्या इतकंच दे आर गिव्हिंग देअर 100% टू देअर जॉब. पण बियॉन्ड दॅट एक लक फॅक्टर असतो आणि एक आपलेपणा असतो. आय थिंक वी आर मोर दॅन एनी प्रोफेशनल लॉजिक. वी आर बियॉन्ड दॅट स्पेस ना. सई, मी, संजय, वी आर बियॉन्ड दॅट स्पेस. पण अगेन कमिंग बॅक टू युअर क्वेश्चन, याचं संपूर्ण श्रेय संजय जाधवला जातं की त्यांनी हे कम्प्लिटली कन्सिव्ह केलं. अँड आय एम जस्ट एन्जॉईंग द अटेन्शन.